पावसाने धरणांना दिला दिलासा। राधानगरी धरण 73%वर, दूधगंगा काळमवाडी धरण 40% भरले। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे। राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाण्याची आवक वेगाने सुरू झाली असून राधानगरी धरण 73% भरले आहे, तर दूधगंगा अर्थात काळमवाडी धरणातही पाणी साठ्यात मोठी वाढ झाली असून हे धरण 40% भरलं आहे। राधानगरी धरण परिसरात आज सकाळी 6 वाजेपर्यंतच्या 24 तासात 124 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आज अखेर राधानगरी धरण क्षेत्रात एकूण 1901 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गतवर्षी याच कालावधीत 2873 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली होती। दूधगंगा धरण क्षेत्रात पावसाचा जोर तुलनेने कमी राहिला आहे। येथे गेल्या 24 तासात 16 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आज अखेर 1368 मिलीमीटर पाऊस झालाय। गतवर्षी याच कालावधीमध्ये या क्षेत्रात 2411 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। सध्या दूधगंगा धरणामध्ये 9.63 टीएमसी पाणीसाठा असून धरण 40% भरलं आहे। राधानगरी धरणातील पाण्याची आवक वाढत असली तरी धरणाच्या सर्व्हिस गेटमधून अद्याप कोणत्याही प्रकारचा विसर्ग करण्यात आलेला नाही। पावसाचा जोर कायम राहिल्यास राधानगरी आणि दूधगंगा या दोन्ही धरणांच्या जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्यातील पाणी पुरवठा आणि सिंचनाच्या दृष्टीने ही समाधानाची बाब मानली जाते। केके न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।